तर दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. जवळपास 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास 16 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. 16 लाख होऊ द्या, 16,000 रोजगार झाला निर्माण नवीन, तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू. आम्हाला आनंद आहे 16 लाख होणार असेल तर. नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, अजून 2,000 लोकांना रोजगार देऊ शकले नाही. त्यांचे ते चेले आहेत आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत? ते बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, बरं का, अमुक अमुक मसालेवाले, उदबत्तीवाले मुंबईतले, मी त्यांच्याशी करार करताना दिसतात. अहो, या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना. जिंदाल आहेत, रिलायन्स आहे, पुण्यातले कल्याणी आहेत, यांची नावं मी वाचली. यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? एलन मास्क केला पाहिजे, कोण आहे तो मस्क, किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, या मराठी माणसाला, आमच्या सामान्य माणसाला, की आम्हाला जरा हृदय भरून येईल. अरे बापरे बापरे बापरे, असं करू आम्ही काहीतरी. इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला, असे काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे, राऊत साहेब,